नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपली कोऑर्डिनेशन कंपाउंड या चॅप्टरवरती माझ्या क्लासमध्ये 12th स्टँडर्डची टेस्ट होती. तर त्या टेस्टमध्ये मी एक MCQ म्हणजे आय थिंक 15 to 16 MCQ मी ऍड केले होते. त्याच्यापैकी एक MCQ की ज्या मुलांना हा MCQ सॉल्व्ह करण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता. आय होप लास्ट जो शॉर्ट आहे तो पण मी याचाच ऍड केला होता आणि त्याच्याच वरती हा आहे प्रश्न. Pick a poor electrolytic conductor complex in a solution. तुम्हाला पुअर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर जनरली काय करायचं आहे, शोधायचं आहे. आता पुअर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्हाला दोन डिफरंट आयन्स मिळत आहे. हा पॉइंट माइंड मध्ये फिक्स करून घ्या. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मीन्स व्हॉट? टू डिफरंट आयन्स. काय पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी? टू डिफरंट आयन्स जे आहे तर ते मिळायला पाहिजे. टू डिफरंट आयन्स जर त्या ठिकाणी मिळतील तर तो गुड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर आहे. टू डिफरंट आयन्स मीन्स व्हॉट? फ्रॉम दॅट पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. एक्झाम्पल NaCl. डिसोसिएट केलं तर काय होईल? Na+Cl-. तसंच तुम्हाला या ठिकाणी पुअर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर शोधायचा होता. सिंपल होतं क्वेश्चन. जर K2 ओके हा जो कॉम्प्लेक्स आहे याचं जर मी डिसोसिएशन केलं तर मला काय मिळेल? ट्वाइस K+ आणि दुसरं काय आयन्स मिळेल? PtCl4 प्लॅटिनम क्लोराइड 2+. आता याचे आयन्स डिसोसिएट होतील का? नाही. ना इकडं कट आयन आहे ना इकडं आयन आहे. तर ऑप्शन इज बी. सिंपल ऑप्शन आहे. इथं पण बघा, इथं पण जर मी डिसोसिएट केलं तर काय होईल? 4K+ आणि दुसरा आहे FeCN6- 4-. इकडं पण सेम. आता तिकडं आयन आहे तर कोबाल्ट NH3 2+ आणि SO4 2-. याचे आयन्स मिळतात, याचे आयन्स मिळतात, त्याचे आयन्स मिळतात. फक्त याचे आयन्स मिळत नाहीये. आणि आपल्याला काय विचारलं? पुअर विचारलंय. तर ऑप्शन इज बी. सिंपल क्वेश्चन होता. फक्त थोडं माइंड जे आहे, डोकं जे आहे तर ते यूज करायचं होतं. ओके, आय होप सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ओके, हे बघा ह्या रीतीने आयन्स जे आहे तर ते फॉर्म होत आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.